या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. तनया रडतच तिच्या खोलीत बसलेली असते, तर विशाखा तिला समजावत असते की तनया, पाणी तुझ्या खांद्यापर्यंत सुद्धा आलेलं नव्हतं, मग तरीही तू बाहेर का आली? ती वसुंधरा बघितलं ना कशी शांतपणे बसून होती, मग तुला तसं बसायला काय झालं होतं? तर तनया सुद्धा चिडून म्हणत असते की मम्मा, तुला इथे बोलायला काय जातंय? तिथे माझी काय अवस्था झाली होती माहिती आहे का तुला? तर विशाखा तिला समजावत असते की जर मला असं वाटलं असतं ना की तुझ्या जीवाला धोका आहे, तर मी नक्की काहीतरी केलं असतं, पण तुझा तर माझ्यावर विश्वासच नाही आहे ना. एकतर तू या परीक्षेत सुद्धा नापास झाली आणि तू जे काही केलं होतं ते सुद्धा तू सगळ्यांसमोर कबूल केलं. तर ती तनया म्हणत असते की मम्मा, मला तर असं वाटतंय ना की नक्कीच त्या गुरुमातांनी काहीतरी केलं होतं, म्हणूनच हे सगळं घडलं. मात्र विशाखा म्हणत असते की गुरुमातांनी काही केलं नव्हतं, तूच माती खाल्ली. आणि आता तर ती जयू काय म्हणेल काय माहिती. आणि त्याचवेळी जयश्री त्या ठिकाणी येते. तिला बघून तनया तर खूपच घाबरते. तर जयश्री रागातच तिच्या जवळ जाते आणि सरळ तिच्या कानाखाली मारते. तर विशाखा म्हणत असते की अगदी बरोबर केलंस तू. तर जयश्री तनयाला म्हणत असते की काय गं तनया, काल तर मला म्हणत होतीस ना की आई तुम्ही काही काळजी करू नका, आणि आज काय केलं आहेस तू? तुझ्यामुळे मला सगळ्यांसमोर मान खाली घालावी लागली. आजपर्यंत माझा एवढा अपमान कोणीही केला नव्हता, आणि आमचे हे तर काय, यांना सतत मला टोमणे मारायचेच असतात, आणि तुझ्या अशा वागण्यामुळे ना त्यांना ती संधीच मिळाली आहे. आणि ते ऐकून तनया खाली मान घालून रडू लागते. तर जयश्रीसोबत विशाखासुद्धा तनयाला खूप सुनावत असते. तर जयश्री तिला म्हणत असते की तुझ्या अशा वागण्यामुळे ना ही वसुंधरा मान वर करून सगळीकडे फिरेल, आणि ती रागातच तेथून निघून जाते. तर दुसरीकडे आकाश वसुंधरावर नाराज असतो. वसुंधरा त्याला म्हणत असते की काय झालं, तुम्हाला माझा राग आला आहे का? आणि त्यावर आकाश म्हणतो की मला तर तुमच्यावर रागवण्याचा हक्कच नाही आहे ना, फक्त तुम्हाला हक्क आहे तो, आणि दुसऱ्यांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालण्याचा हक्कसुद्धा तुम्हालाच आहे. आणि ते ऐकून वसुंधरा त्याची माफी मागते. तर आकाश म्हणत असतो की वसुंधरा, तुम्ही त्या पाण्यात बसून आमचे चेहरे डोळ्यांसमोर आणत होता, पण तुम्हाला तसं बघून आमची काय अवस्था झाली होती तुम्हाला माहीतसुद्धा नाही. जवळची माणसं गमावल्यानंतर काय वाटतं ना, ते एकदा मी भोगलं आहे. आता मला पुन्हा ते सगळं सहन करायची अजिबात इच्छा नाही आहे. आणि मग तो वसुंधराकडून वचन घेतो की यापुढे तुम्ही कधीही असं वागणार नाही, इतरांसाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकणार नाही. आणि त्यावर वसुंधरासुद्धा हो म्हणत त्याला तसं वचन देते. त्यांचं बोलणं सुरू असतानाच गुरुमातांची एक शिष्या त्या ठिकाणी येते आणि त्यांना सांगते की गुरुमाता प्रस्थान करत आहेत, तुम्ही खाली यावं. त्यानंतर मग ते सगळेजण गुरुमातांना निरोप देण्यासाठी जातात, गुरुमातांचा आशीर्वाद घेतात. तर गुरुमाता भरभरून त्या सगळ्यांना आशीर्वाद देतात. जयश्री मात्र तोंड पाडूनच उभी असते आणि ती व्यवस्थितपणे गुरुमातांचा आशीर्वादसुद्धा घेत नाही. तर गुरुमाता म्हणत असतात की काय गं, तुझी काही कंबर दुखते का? आता आशीर्वाद कसा घ्यायचा, नमस्कार कसा करायचा हे सुद्धा मी तुला शिकवू का? आणि त्यावर जयश्री म्हणते की नाही, आणि ती व्यवस्थितपणे गुरुमातांना नमस्कार करते. त्यानंतर त्या वसुंधराला पाणी आणायला सांगतात, आणि वसुंधराने पाणी आणल्यावर त्या पाण्याचा ग्लास जयश्रीला देत म्हणतात की वसुने आणलेलं पाणी आहे ते निर्मळ आहे, शुद्ध आहे, हे पाणी पी आणि तुझा अहंकार गिळून टाक. मात्र जयश्री त्या ग्लासाला हातही लावत नाही. त्यामुळे वसुंधरा तिला समजवतात की तुझ्या या अहंकारामुळे ना कोणाचंही चांगलं होणार नाही, अगदी तुझंसुद्धा नाही. तर त्यावेळी माधव म्हणत असतो की जाऊ द्या गुरुमाता, तिला बोलून काही उपयोग नाही. आणि त्यावेळी गुरुमाता म्हणतात की माधव, खरं तर तुमच्या बाबतीत जे काही घडत होतं ना ते मला कळत होतं. आकाशवर झालेल्या हल्ल्याबद्दल सुद्धा मला समजलं, आणि म्हणूनच मी इथे आले. या जयश्रीला वाटत होतं की या सगळ्यासाठी वसुंधरा कारणीभूत आहे, मात्र तसं नाही आहे. या सगळ्यासाठी ही जयश्री आणि तिचा अहंकार कारणीभूत आहे. आणि मग त्या जयश्रीला खूप समजावतात, मात्र काही उपयोग होत नाही. त्यानंतर गुरुमाता सगळ्यांचा निरोप घेतात आणि तेथून निघून जातात. मात्र त्या गेल्यावर जयश्री लगेच वसुंधराला म्हणते की तुला जिंकल्याचा खूप आनंद होत असेल ना, गुरुमातांनी तुझं कौतुक केलं म्हणून लगेच तू उड्या मारायला लागू नको. गुरुमाता तर गेल्या, मात्र मी इथेच आहे आणि कायम इथेच राहील. आणि त्यावर वसुंधरा म्हणते की आई, असं काही नाही आहे, उलट मला ना आता तुमची काळजी वाटते, कारण तुम्ही प्रत्येक वेळी त्या तनयाला पाठीशी घालता आणि मात्र ती तुमचा अपेक्षाभंग करते आणि तुम्हाला तोंडावर पाडते. जर तुम्ही माझी साथ दिली असती ना, तर आपण गुरुमातांची अजून चांगल्या प्रकारे सेवा केली असती, पण तुम्ही तसं केलं नाहीत.
तुम्ही चुकीच्या घोड्यावर पैसे लावलंय आणि म्हणून मी जिंकले. आणि ते ऐकून जयश्री रागातच म्हणते, म्हणजे हाच तुझा खरा चेहरा आहे तर मग गुरुमातांसमोर उगाच नाटक कशाला करत होती? तुला जिंकल्याचा खूप आनंद झालाय ना, ते दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर. तर वसुंधरा म्हणत असते की आई खरंच असं काही नाहीये, मला तुमच्याशी मुळात स्पर्धा करायचीच नाहीये, उलट मला तुमचं मन जिंकायचं आहे आणि तुमच्यासोबत हे घर सांभाळायचं आहे. मात्र जयश्री म्हणते की असा तर तू विचारसुद्धा करू नको, कारण मी तुझी साथ कधीही देणार नाही. आता लवकरात लवकर मी तुला या घरातून हाकलून देणार आहे. जगाला मी अहंकारी वाटले तरी काही हरकत नाही, मात्र मी माझ्या आकाशची तुझ्या तावडीतून सुटका करणार आहे. आणि मग ती तेथून निघून जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी वसुंधरा तयार होत असते तितक्यात बनी त्यांच्या खोलीत येतो. त्याने आकाशच्या चेहऱ्यावर मिशा काढलेल्या असतात आणि तो स्केच पेन वसूच्या हातात देऊन तेथून पळालेला असतो. जेव्हा आकाशला जाग येते तेव्हा त्याचा चेहरा बघून वसुंधरा हसत असते आणि मग जेव्हा आकाश त्याचा चेहरा आरशात बघतो तेव्हा तो सुद्धा घाबरतो. त्याच्या लक्षात येतं की वसुंधराच्या हातात स्केच पेन आहे, म्हणजे नक्की त्यांनीच हे केलं असणार. आणि त्यामुळे ते तिला विचारतात की वसुन तुम्ही असं का केलं? आणि तितक्यात बनी त्या ठिकाणी येतो. तो सुद्धा नाटक करत म्हणत असतो की अगं आई हे काय केलं आहेस तू? तर वसुंधरा म्हणत असते की बनी खोटं बोलू नको, तू हे सगळं केलं आहे ना? मात्र बनी म्हणत असतो की नाही नाही मी असं का करेल? मात्र आकाशच्या लक्षात येतं की हे सगळं बनीनेच केलं आहे. मात्र मुद्दाम आकाश आणि वसुंधरा बनीसमोर नाटक करतात. आकाश म्हणत असतो की वसुंधरा तुम्ही मला असा त्रास का देता? तर वसुंधरा म्हणत असते की तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का? मी सांगते ना मी काही केलेलं नाही आहे. आणि ते दोघेजण मुद्दाम भांडायचं नाटक करतात. आणि मग बोलता बोलता आकाश म्हणतो की आता ना मी माझ्या मुलांसाठी दुसरी आई आणणार आहे, तुम्हाला जायचे तिकडे जा. आणि ते ऐकून बनी घाबरतो आणि आकाशचा हात पकडत म्हणतो की बाबा प्लीज असं नको ना करू, मी मान्य करतो की मीच हे सगळं केलं आहे, पण तू आईला घरातून बाहेर नको ना काढू. आणि ते ऐकून आकाश आणि वसुंधरा हसू लागतात. त्यामुळे बनीच्या लक्षात येतं की त्यांनी मुद्दाम हे नाटक केलं आहे आणि मग तो तेथून पळून जातो. मात्र आकाश आणि वसुंधरा त्याचा पाठलाग करत खाली येतात. तर खाली मुली आणि माधवराव बसलेले असतात. आकाशचा चेहरा बघून ते सगळेजण हसू लागतात. मात्र त्यांना असं हसताना खेळताना बघून तनया खूपच चिडते आणि रागातच खोलीत जाते. तिथे जाऊन ती लगेच अखिलकडे कंप्लेंट करत असते. मात्र अखिल तिला समजावतो की अगं मोठ्या माणसांनी नेहमी सिरियस राहायला हवं असं कुठे आहे का? आणि लहान मुलांसोबत लहान होऊनच खेळावं लागतं ना? आणि मग तो त्यांच्याही बाळाचा विषय काढतो. मात्र तनया रागातच म्हणते की आधी तू स्वतः मोठा हो आणि त्यानंतर बेबी प्लॅनिंग कर. आणि ती मग अखिललाच लेक्चर देऊ लागते. त्यामुळे तो लगेच तेथून निघून जातो. दुसरीकडे तनयाचे बाबा विशाखाकडे चहा मागत असतात. मात्र ती म्हणत असते की स्वतःला 2 हात आहेत ना, मग चहा कर आणि माझ्यासाठी सुद्धा 1 कप कर. आणि तिचं असं वागणं बघून त्यांना वाईट वाटतं. त्यानंतर विशाखाला तनयाचा कॉल येतो. तनया तिला सांगत असते की आई तर माझ्याकडे साधं बघतसुद्धा नाही आहेत आणि ती वसुंधरा तर जग जिंकल्यासारखी घरात फिरती. मला तर असं वाटतं ना की सरळ जावं आणि तिच्या कानाखाली मारावी. पण विशाखा तिला सांगत असते की तनया तू असं काही करायचं नाही आहे, तू आत्तापर्यंत जेवढे घोळ केलेस ना तेवढे पुरेसे आहे, आता थोडे दिवस तरी शांत राहा. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच विशाखाच्या घरी काही गुंड येतात. त्यामुळे ती घाबरते. दुसरीकडे आकाशकडे बघून वसुंधराला खूप हसू येत असतं आणि त्यामुळे आकाश म्हणतो की आता मी सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर चांगली पिळदार मिशी काढणार आहे. आणि ते ऐकून वसुंधरा तर खूपच घाबरते आणि ती रूममधून पळून जाण्याचा प्रयत्न करते. मात्र आकाश तिला पकडतो आणि स्केच पेनही हातात घेतो. त्यामुळे वसुंधरा घाबरते. मात्र आकाश तिला कोणाचीही नजर लागू नये म्हणून काळात तीट लावतो आणि ते बघून वसुंधरा तर खूपच खुश होते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.